श्री स्वामी समर्थ. नमस्कार. पितरांच्या डोळ्यात सुद्धा पाणी आलंय तुमचं दुःख बघून, पण आता तुमचे कुलदेवताच न्याय करणार. जर तुम्ही वृश्चिक राशीचे असाल आणि मागील काही महिन्यापासून तुमच्या आयुष्यात सतत अपमान, अपयश, आर्थिक चणचणी, अडचणी, विनाकारण संघर्ष सुरू असेल, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी जीवनाचा टर्निंग पॉईंट ठरणार आहे. कधी रात्री अचानक तुमची झोप उडाली आहे का? किंवा संकटाच्या अशा क्षणी जिथे तुमचा घात निश्चित होता, तिथे कोणत्या तरी अदृश्य शक्तींनी तुम्हाला वाचवले आहे का? हे कोणते योगायोग नाहीत मित्रांनो. तुम्ही सहन केलेले अथांग दुःख आणि तुमच्या उघड्या डोळ्यासमोर झालेला अन्याय पाहून साक्षात तुमच्या पितराच्या डोळ्यात सुद्धा पाणी आलंय. आणि आता तुमचा हा सर्व त्रास संपवण्यासाठी साक्षात तुमची कुलदेवता आणि नागदेवता मैदानात उतरलेत. श्रावण महिना आणि नागपंचमीच्या या महापर्वात कुलदेवता तुमच्या बाजूने असा काही महान न्याय करणार आहे ज्याची तुम्ही कधी कल्पना केली नसेल. व्हिडिओच्या या भविष्यवाणीच्या शेवटी मी एक गुप्त असा उपाय आणि एक गुप्त असा संकेत सुद्धा सांगितलाय, जो तुमच्या घरातील सर्व दारिद्र्य आणि नकारात्मकता एका झटक्यात नष्ट करेल. त्यामुळे ही भविष्यवाणी अजिबात स्किप करू नका, कारण शेवटपर्यंत पाहिले नाही तर आयुष्यातील सर्वात मोठे भाग्य आणि कुलदेवतेचा हा संदेश तुम्ही मुकून बसाल. त्यामुळे शेवटपर्यंत बघा मित्रांनो. तर वृश्चिक राशीच्या जातकांनो, श्रावण महिना हा केवळ सण किंवा उत्सवाचा काळ नाही, तर आपल्या मुळाशी आणि पूर्वजाशी जोडण्याचा सर्वोत्तम पवित्र काळ मानला जातो. वृश्चिक राशीच्या जातकांसाठी तर या श्रावण महिन्यात पितराची आणि कुलदेवतेची विशेष कृपा बरसणार असते. नुकत्याच येणाऱ्या नागपंचमीच्या पवित्र पर्वामुळे वातावरणात जी दैवी ऊर्जा निर्माण होत आहे, ती तुमच्या घरातील सर्व प्रकारच्या नकारात्मक लहरी आणि पितृदोष नष्ट करण्यासाठी अत्यंत प्रभावी ठरेल. तुमच्या राशीचा स्वभाव पाण्यासारखा अथांग आणि संवेदनशील असल्यामुळे या महिन्यात स्पंदने तुम्हाला खूप लवकर जाणवतील. मागील काही महिन्यात तुम्ही जे काही आर्थिक संघर्ष केला आहे, मानसोपचार किंवा कुटुंबातील विनाकारण त्रास जो सहन केला आहे मित्रांनो, त्या सर्व वेदना आता या श्रावणी ऊर्जेमुळे संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहेत. पूर्वजांचे जे आशीर्वाद तुमच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहणार असून तुमच्या आयुष्यातील कठीण काळाचा अंत सुद्धा जवळ आला आहे. त्यामुळे वृश्चिक राशीच्या जातकांनो, या पवित्र महिन्यात निसर्ग आणि ब्रह्मांड दोघेही तुम्हाला सहाय्य करत आहे. जेव्हा तुम्ही श्रावणाच्या या दिवसामध्ये मनोभावे कुलदेवतेचे स्मरण करता, तेव्हा तुमच्या जीवनातील बंद झालेले सर्व मार्ग एक एक करून मोकळे सुद्धा होऊ लागतील. ही केवळ नशिबाची गोष्ट नाही, तर तुमच्या कष्टांना आणि प्रामाणिकपणाला आता दैवी फळ मिळण्याची हीच ती सुवर्ण वेळ असणार आहे, जी तुमचं संपूर्ण आयुष्य पूर्णपणे बदलून टाकेल. त्यासोबतच वृश्चिक राशीच्या जातकांनो, वृश्चिक राशी पाण्याच्या तत्वाची आणि निसर्गता गूढ शक्तीची रास मानली जाते. मित्रांनो, येणारी नागपंचमीच्या दिवशी भूमीच्या पोटेतून आणि नागदेवताच्या उपासनेतून जी अथांग ऊर्जा प्रवाहित होणार आहे, ती तुमच्या आत्म्याशी म्हणजे जे सिक्स सेन्स आहे तुमचं, त्याच्याशी थेट जोडली जाईल. नागदेवता ही कुलदेवतेचे आणि पाताळातील गुप्त ऊर्जेचे प्रतीक मानलं जातं, जी तुमच्या आयुष्यात एक संरक्षक कवच म्हणून काम करेल. तुमच्या नकळत तुमच्या पाठीशी उभे राहिलेले हे अदृश्य सुरक्षा कवचच आता श्रावण महिन्याच्या प्रभावामुळे पूर्वीपेक्षा कितीतरी पटीने अधिक मजबूत होतील. मागील काळात ज्या लोकांनी किंवा वाईट परिस्थितीने तुमच्या घात करण्याचा प्रयत्न केला, त्यांना आता तुमच्या या दैवी संरक्षणा भेटीमुळे मागे हटणे भाग पाडेल. कोणत्याही शत्रूची किंवा वाईट नजरेची ताकद आता तुमच्या पाठीशी असलेल्या या शक्तीचे संरक्षण काढू शकणार नाही. त्यामुळे या सुप्त ऊर्जेची जाणीव तुम्हाला तुमच्या दैनंदिन जीवनातील स्पष्टपणे जाणवायला लागेल. जेव्हा तुम्ही एखादा महत्त्वाचा निर्णय घ्याल, तेव्हा आतून एक ठाम आवाज येईल, जो तुम्हाला योग्य आणि अयोग्य मार्गाची जाणीव सुद्धा करून देईल. नागपंचमी आणि श्रावणाच्या या पवित्र संगमाने तुम्हाला केवळ सुरक्षितच केले नाही, तर तुमच्या व्यक्तिमत्वाला एक वेगळेच आध्यात्मिक तेज आणि ताकद सुद्धा मिळवून देणारी आहे. आता नीट कान देऊन ऐका मित्रांनो. श्रावण महिन्याच्या या पवित्र वातावरणात वृश्चिक राशीच्या लोकांना सूक्ष्म जगाकडून अत्यंत महत्त्वाचे आणि गूढ असे संकेत मिळवायला सुरुवात होईल. तुमची रास अत्यंत संवेदनशील असल्यामुळे या काळात तुम्हाला पडणारी स्वप्ने सुद्धा केवळ साधी नसून भविष्याची चाहूल देणारे संकेत असतील. कारण जर या काळात तुम्हाला स्वप्नात वाहते पाणी, पवित्र मंदिरे, महादेव किंवा तुमचे पूर्वज शांत प्रसन्न मुद्रेत दिसले, तर समजून जा की तुमच्या आयुष्यातील एक मोठा वाईट कालखंड आता कायमचा संपणार आहे. गेल्या काही दिवसात, महिन्यात ज्या मानसिक त्रासाने तुम्हाला ग्रासले होते, त्यामुळे मूळ कारण या स्वप्नाच्या माध्यमातून तुमच्या लक्षात येईल. पूर्वज असो, कुलदेवता
जेव्हा तुमच्यावरती प्रसन्न होतील तेव्हा ते अशा विशिष्ट लक्षणाद्वारे तुमच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करतील. त्यामुळे बऱ्याचदा आपण या संकेताकडे दुर्लक्ष करतो मित्रांनो, पण श्रावणाच्या या पवित्र पर्वात हे संकेत अधिक तीव्र व स्पष्ट दिसतात. तेव्हा तुम्हाला येणाऱ्या चांगल्या काळाची पूर्वसूचनाही देतात. मित्रांनो, या काळात तुमचा सिक्स सेन्स ही क्षमता शिगेला पोहोचलेली असेल, त्याचा जास्तीत जास्त फायदा करून घ्या. सकाळी झोपेतून उठल्यावर अचानक येणारा एखादा विचार किंवा मनातील अंतःप्रेरणा सुद्धा भविष्यात घडणाऱ्या घटनांचा अचूक वेध घेणार आहे. जर तुम्हाला अचानक एखाद्या प्रवासाचा, नवीन कामाचा विचार मनात आला, तर त्याला कुलदेवतेचे कवच समजा आणि श्रावणाच्या या दैवी वातावरणात हे स्वप्न किंवा हे मानसिक संकेत तुमच्या आयुष्याला एक अतिशय सकारात्मक आणि यशस्वी वळण देणारे ठरतील. त्यासोबतच वृश्चिक राशीच्या जातकांच्या वाटेला नेहमीच प्रचंड कष्ट आलेले असतात. मानसिक दगदग आणि संघर्ष आलेला असतो. तुम्ही जिद्द ठेवून अहोरात्र मेहनत करता, पण नेमक्या वेळेस यश हातातोंडाशी आलेलं घास हिरावून घेतल्यासारखं दूर जातं. बरोबर ना मित्रांनो? पण आता हा काळ आणि हे नशीब दोन्ही बदलणार आहे. कारण श्रावण महिन्यातील प्रत्येक पवित्र वाराच्या आणि सोमवारच्या साक्षीने तुमच्या या आ- आतोनात कष्टांना आता पूर्वजांच्या पुण्याचा आणि कुलदेवतेच्या आशीर्वादाची जोड मिळणार आहे, ज्यामुळे तुमच्या कष्टाचे खऱ्या अर्थाने सोने होईल. मागील कित्येक दिवसापासून रखडलेली तुमची महत्त्वाची कामे आता कोणत्याही मोठ्या अडथळ्याविना अत्यंत जलद गतीने मार्गी लागतील. आर्थिक अडचणीचा डोंगर, कर्जाचा भार ज्याने तुमचं मानसिक धैर्य ढवळून काढले होते, त्यातूनच बाहेर पडण्याचे नवे अचूक मार्ग आता तुमच्यासमोर खुले होणार आहेत. कुलदेवतेची कृपा जेव्हा तुमच्या कष्टावर पडते, तेव्हा बंद झालेले यशाचे सर्व दरवाजे सुद्धा एका झटक्यात उघडावे लागतात. या दैवी कृपेचा सर्वात मोठा सकारात्मक प्रभाव तुमच्या आरोग्यावर सुद्धा दिसून येईल. वृश्चिक राशीच्या लोकांमध्ये सततीच्या तणावामुळे, अतिविचार करण्यामुळे, ओव्हर थिंकिंग करत असतात मित्रांनो तुम्ही. त्यामुळे आणि कामाच्या धावपळीमुळे अनेकदा गुप्त आरोग्य समस्या असो, पोटाचे विकार किंवा छातीत जडपण यासारख्या त्रासाचा सामना करावा लागेल. रात्रीची झोप उडणे, मानसिक अस्वस्थता यामुळे शरीर सुद्धा थकत असते. परंतु श्रावणाच्या पवित्र वातावरणात आणि पितराच्या आशीर्वादाने तुमच्या शरीरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होऊन एक नवीन चैतन्य निर्माण होईल. ज्या जुनाट शारीरिक व्याधीने तुम्हाला त्रस्त केले होते, त्यामध्ये आता लक्षणीय सुधारणा सुद्धा व्हायला लागतील. तुमचं आरोग्य सुधारल्यामुळे साहजिकच तुमच्या कामाचा वेग, कार्यक्षमता दुप्पट वेगाने वाढेल, जी तुम्हाला यशाच्या शिखरावर नेण्यासाठी महत्त्वाची ठरणार आहे मित्रांनो. केवळ कष्ट आणि आरोग्यच नव्हे, तर या काळात तुमच्या बंद झालेल्या भाग्याची दारे सुद्धा उघडण्यास सुरुवात होईल मित्रांनो. तुमचं भाग्य आता पूर्णपणे पालटणार असून बऱ्याच काळापासून कुंडलीत किंवा नशिबात अडकून पडलेले योग सुद्धा आता फळाला येतील. नोकरीतील पदोन्नती, व्यवसायात अपेक्षेपेक्षा जास्त आर्थिक लाभ व अडकलेले उधार दिलेले पैसे अचानक परत मिळण्याचे योग जुळून येत आहेत. कुलदेवतेच्या आणि पितराच्या कृपेमुळे तुमच्या भाग्याचे चक्र वेगाने फिरेल आणि तुम्हाला प्रत्येक क्षेत्रात दैवी साथ सुद्धा लाभेल. त्यामुळे आता भूतकाळातल्या अपयशाची चिंता पूर्णपणे सोडून द्या आणि तुमच्या आयुष्यात येणाऱ्या त्या सुवर्णकाळाचे उज्ज्वल भाग्याचे स्वागत करण्यासाठी मात्र तयार नक्की राहा. आता नीट कान देऊन ऐका मित्रांनो. वृश्चिक राशीच्या जातकांसाठी आता साक्षात कुलदेवतेचा महान्याय मिळण्याची वेळ येऊन ठेपली आहे. जर मागील काळात कोणी तुमच्यावर अन्याय केला असेल, तुमचा विश्वासघात केला असेल किंवा तुम्हाला विनाकारण त्रास दिला असेल, तर आता काळजी करण्याची अजिबात गरज नसणार. कारण तुमच्या वाटेला आलेले अश्रू, सहन केलेले दुःख कुलदेवतेने पाहिले असून आता दैवी चक्र फिरणार आहे. कारण या श्रावण महिन्यात तुमच्या कुटुंबातील जुने वाद, विनाकारणाच्या कटकटी आणि नात्यामधील दुरावा आता कायमचा संपुष्टात येणार आहे. घरातील वातावरण पूर्णपणे बदलून जाऊन पुन्हा एकदा सुख, शांती आणि समृद्धीचं आनंदी वातावरण नांदू लागेल. कुलदेवतेची ही कृपा तुमच्या संपूर्ण कुटुंबाला एका नवीन ऊर्जेने आणि सुरक्षितेने वेढून काढेल. या महिन्यात मित्रांनो, श्रावणातील कोणत्याही एका सोमवारी किंवा नागपंचमीच्या आसपास संध्याकाळच्या वेळी आपल्या कुलदेवतेचे मनोभावे स्मरण करून घरातील मुख्य दरवाजाच्या जवळ एक तुपाचा दिवा अवश्य लावा. त्यानंतर एका तांब्यात शुद्ध पाणी घेऊन त्यात थोडे काळे तीळ टाका आणि कुलदेवतेच्या पितराच्या नावाने प्रार्थना करून घराच्या पूर्व दिशेला किंवा एखाद्या पिंपळाच्या झाडाजवळ ते पाणी अर्पण करा. अत्यंत साधा उपाय आहे मित्रांनो, जो तुमच्या घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा आणि पितृदोष शोषून घेऊ शकतो. आयुष्यातील कितीही मोठं संकट आलं तरी वृश्चिक राशीचे लोक कधी खचून जात नाहीत. त्यामुळे लक्षात ठेवा, कारण त्यांच्या पाठीशी त्यांच्या पूर्वजांचे कुलदेवतेचे अभयदान असतेच. आता हा वाईट काळ मागे सरून तुमच्या यशाचा आणि सुखाचा सूर्य उगवणार आहे.
या दैवी ऊर्जेला सकारात्मकतेला तुमच्या आयुष्यात कायमचं टिकून ठेवण्यासाठी मनातल्या मनात कृतज्ञता व्यक्त नेहमी करत जा. आणि जर हा व्हिडिओ आध्यात्मिक संदेश तुम्हाला मनापासून आवडला असेल तर मित्रांनो, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्यासोबतच नातेवाईकांना शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये पूर्ण श्रद्धेने, भक्तिभावानं तुमच्या पितराचे नाव किंवा कुलदेवतेचे नाव नक्की लिहा. त्यांचा जय जयकार करा. त्यामुळे पितरांचा नक्कीच तुमच्या कुलदेवतेचा आशीर्वाद तुमच्यावर शेवटपर्यंत राहील मित्रांनो.